व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगतोय, की मी हा जो व्हिडिओ आहे, हा कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा इतर टेक ब्रांचेस घ्यायच्या आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी बनवलेला नाही आहे. हा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे, की ज्यांना कोर ब्रांचेसमध्ये स्वतःचं करिअर घडवायचं आहे आणि त्या कोर ब्रांचेस आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग. तर तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ज्याला आपण SPCE मुंबई या नावानेही ओळखतो. हे कॉलेज जे आहे, त्याचे जे काही कोर ब्रांचचे रिपोर्ट्स आहेत, रिझल्ट्स आहेत, प्लेसमेंट्स आहेत, ते खूप छानपैकी आहेत. हे कॉलेज वन ऑफ द टॉप कॉलेज आहे, वन ऑफ द टियर 1 कॉलेज आहे इन महाराष्ट्र. म्हणून हे जर या कॉलेजविषयी तुम्हाला माहिती घ्यायची असेल तरच हा व्हिडिओ कंटिन्यू करा, कारण या कॉलेजमध्ये टेक ब्रांचेस नाही आहेत. पण याच्याच सिस्टर इन्स्टिट्यूटचा व्हिडिओ म्हणजेच SPIT कॉलेज वरचा व्हिडिओ मी नुकताच आपल्या साळुंखे सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे. नमस्कार, मी साळुंखे सर. साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. साळुंखे सर केमिस्ट्री या यूट्यूब चॅनलवर तुम्ही खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहात. मला कमेंट्समध्ये विचारत आहात, की तुमचे डाउट्स वगैरे. तर मी जास्तीत जास्त कमेंट्सचा आन्सर देण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक कॉल्स येत आहेत, अनेक WhatsApp मेसेज येत आहेत. जर तुम्हाला साळुंखे सर केमिस्ट्री यूट्यूब चॅनलवर जे काही कंटेंट प्रोव्हाईड केलं जात आहे, तर ते तुम्हाला आवडत असेल, तर नक्कीच हा चॅनल जो आहे, तो इतरांपर्यंत, इतर विद्यार्थ्यांपर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचा थोडासा प्रयत्न करा. जर तुम्हाला माझ्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं असेल, प्रवेश घ्यायचा असेल, तर इथे 9673420413 हा मी माझा नंबर दिलेला आहे. याच्यावर तुम्ही जर मी कॉलवर अवेलेबल नसेल, तर WhatsApp मेसेज टाका. तुमचा WhatsApp मेसेज नक्कीच मी त्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. आता आपण आजच्या टॉपिककडे म्हणजे आजच्या कॉलेजकडे वळूया. आजचं कॉलेज आहे सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, SPCE मुंबई. या कॉलेजचे जे काही कट ऑफ आहेत, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल या ब्रांचेसचे हाय लागतात. हे वन ऑफ द बेस्ट कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये. SPIT ची ग्रोथ होण्यामागे या कॉलेजचाही वाटा आहे असं मला वाटतं. कारण दोन्ही कॉलेज एकमेकास लागून आहेत. मोस्ट ऑफ द स्टुडंट्सना सुद्धा हे माहीत असेल, पालकांना हे माहीत असेल आणि भारतीय विद्या भवनच्या कॅम्पसमध्ये हे 3 कॉलेज म्हणजे भवन्स कॉलेज, SPCE, SPIT हे एकमेकास जवळ लागून कॉलेज आहेत. म्हणून हे कॉलेज जे आहे, जर तुम्ही खरोखरच सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल या कोर ब्रांचेसमध्ये बी-टेक करण्याच्या प्रयत्नात असाल, बी-टेक कॉलेज जर तुम्हाला घ्यायचं असेल या कोर ब्रांचेसमध्ये, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आपण स्टेप बाय स्टेप या कॉलेजमध्ये ब्रांचेसचे इनटेक किती आहेत, ओके. त्यानंतर कट ऑफ, कॅप 1चे कट ऑफ पाहणार आहोत. फीज वगैरे काय आहे, हॉस्टेलविषयी माहिती घेणार आहोत, ओके. मी डायरेक्ट जातोय Googleवर सर्च केलं महासीईटी वेबसाईट आली. ती वेबसाईट ओपन केली. त्या वेबसाईटमध्ये आपल्याला गेल्या वर्षीचे कट ऑफ पाहिजे असतील तर 2025-26 वर जायचं आहे. ही वेबसाईट ओपन होईल. ह्या वेबसाईटमध्ये BE बी-टेकमध्ये क्लिक केल्यानंतर पुढे आपण पोहोचू. आता आपल्याला माहीतच आहे की इथे कॅप राउंड 1चे कट ऑफ येतात. कॅप राउंड 1चे कट ऑफ ती फाईल ओपन होईल, ओके. म्हणजे ही फाईल ओपन होईल. कट ऑफकडे जाण्याच्या अगोदर जरा इनटेक बघूया, की सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी, कोड आहे 03014, ओके. आणि इनटेक चेक करा, 180 इनटेक आहे. म्हणजे सँक्शन इनटेक जो आहे तो 180 आहे. 3 ब्रांचेस आहेत, 60, 60, 60, ओके. आता पहा, सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अंधेरी, ॲड्रेस दिलेला आहे मुंबई सबन. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ओके. गव्हर्नमेंट एडेड कॉलेज आहे, ऑटोनॉमस कॉलेज आहे, नॉन मायनॉरिटी आहे. पहा, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या 60, 60, 60 सीट्स आहेत आणि 5% सीट ज्या आहेत त्या TFWS कॅटेगरीसाठी आहेत. आता या कॉलेजचे जे काही कट ऑफ आहेत कॅप 1चे ते आपण जरा पाहूया. सिव्हिल इंजिनिअरिंग पाहते,
कट ऑफ जे आहेत ते हाय लागतात. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. अजूनही कोर ब्रांचेसकडे जो ओढा आहे चांगल्या कॉलेजेसकडे, तो कायम राहिलेला आहे. ओके, पहा इथे जी ओपन एस 711 97.96, GSCS 23,699 93.10, GSTS 56,805 82.84, GVJS 19,493 94.34, GNT2S 13,925 95.99, GNT3S 15,509 95.57, GOBCS 9,824 97.19, GACBCS 11,872 96.58, L OpenS 11,678 96.66, LSCS 37,197 89.04, LSTS 59,460 82.11, LNT1S 18,113 94.77, LOBCS 13,478 96.15, LSBCS 469 89.53, PWD OpenS 1,05,361 65.51, PWD OpenS 1,49,187 43.65, Defense OpenS 16,927 95.10, Defense OBCS 37,846 88.78, TFWS 10,986 96.83, PWD ROBCS 1,25,706 56.29, Defense RVJS 39,949 88.17, EWS 22.188 93.56. नेक्स्ट पाहूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे कट ऑफ. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चेक करा. कट ऑफ जी ओपन एसचा 99+ कट ऑफ आहे. म्हणजे अजूनही जे टॉपचे स्टुडंट आहेत त्यांचा ओढा इकडे कायम राहिलेला आहे. जी ओपन एस 3,121 99.05, GSCS 14,198 95.92, GSTS 46,002 86.34, GVJS 10,062 97.10, GNT1S 17,241 95.04, GNT2S 5,739 98.34, GNT3S 8,788 97.48, GOBCS 5,950 98.27, GACBCS 8,185 97.65, L OpenS 4,712 98.61, LSCS 27,522 91.97, LSTS 87,747 72.10, LVJS 34,812 89.82, LNT2S 19,552 94.32, LNT3S 19,452 94.37, LOBCS 8,136 97.66, LACBCS 12,255 96.48, PWD OpenS 76,636 76.52, Defense OpenS 14,397 95.86, Defense OBCS 26,778 92.22, TFWS 4,912 98.56, PWD RSTS 2,03,669 इथे 0.12 आहे. डिफेन्स ROBCS 23,249 93.25, EWS 9,076 97.40. नेक्स्ट आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे कट ऑफ. चेक करा. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जी ओपन एसचा कट ऑफ सुद्धा 99 अबोव लागलेला आहे. 3,122 99.05, GSCS 18,548 94.68, GSTS 66,956 79.69, GVJS 17,368 94.97, GNT1S 13,259 96.18, GNT2S 10,928 96.84. Next, GNT3S 6,861 98.92,
02 G OBCS 6233 98.19, G SEBCS 7337 97.89, L OpenS 6496 98.11, L SCS 21,753 93.68, L STS 77,422 75.65, LNT1S 22,744 93.41, LOBCS 11,598 96.67, LSCBCS 15,182 95.63, PWD Open S 58,813 82.21, Defense Open S 12,012 96.54, Defense OBCS 31,646 90.66, TFWS 4,914 98.56, Defense RSCBCS 17,404 94.95, EWS 10,528 96.97. हे होते कॅप 1चे गेल्या वर्षीचे कट ऑफ. ओके, आता फीज जर म्हणाल, आता ही PDF एवढी क्लिअर नाही आहे, PDFच क्लिअर नाही. सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग 2025-26 ची ही जी काही फीज आहे ती फीज चेक करा. इथे क्लिअर हे पहा, ही ओपन कॅटेगरीची फी आहे, नियर अबाउट 85,000 फी आहे, 84,791. TFW ची फी जी आहे ती 69,791. रिझर्व कॅटेगरी म्हणजे SC ST ची फी आहे 3,941. त्यानंतर VJNT OBC SBC ज्यांचा ॲन्युअल इन्कम 1.5 लाख पेक्षा खाली आहे 69,791. VJNT OBC ॲन्युअल इन्कम लेस दॅन 1.5 लाख, हे विथ NCL आहे, विदाउट 43,791. इथे EWS कॅटेगरीचं दिलेलं आहे 77,291 आणि EWS SEBC ओनली फॉर गर्ल्स त्यासाठी 69,791. जे के जम्मू काश्मीर मायग्रंट जे असतात त्यांच्यासाठी 27,941 आणि जे के PMSS ही जे काही स्कीम आहे त्यामध्ये 3,941. अशी फीज, हे फी स्ट्रक्चर होतं गेल्या वर्षीचं. हे बीटेकचं फी स्ट्रक्चर आहे पहा. डिटेल्स ऑफ फीज पेबल फॉर फायनल इयर बीटेक आणि सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकलची फीज त्यांनी सेम ठेवलेली आहे. आता हॉस्टेल विषयी जर बोलायचं झालं, पहा SPC हॉस्टेल सर्च करा. SPC हॉस्टेल जी लिंक येईल त्यामध्ये इथे पहा अबाउट फर्स्ट इयर बीटेक हॉस्टेल ॲडमिशन. मग इथे काही क्रायटेरिया दिलेला आहे. इथे अबाउट डायरेक्ट सेकंड इयर हॉस्टेल, आपल्याला फर्स्ट इयर बीटेक 12 नंतर फर्स्ट इयर बीटेक. मग इथे पहा ॲडमिशन टू हॉस्टेल शाल बी ब्रांच वाईज मेरिट वाईज, म्हणजे जे काही हॉस्टेल अलॉट होणार आहे ते मेरिट वाईज सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे मेरिटमध्ये त्या म्हणजे जे विद्यार्थी SPCला ॲडमिशन घेतील फर्स्ट इयरला त्यांची पुन्हा मेरिट लागणार आणि त्याच्या बेसिसवर ते हॉस्टेलचं ॲडमिशन. टोटल 60 सीट्स आहेत सिव्हिल इलेक्ट्रिकल मेकॅनिकल. टोटल 18 सीट्स आहेत गर्ल्ससाठी, 60 सीट्स बॉईजसाठी आहेत आणि 18 सीट्स गर्ल्ससाठी आहेत. हॉस्टेल फीज इन्क्लूड बोर्डिंग अँड फूड चार्जेस, मीन्स दोन्ही इन्क्लूड आहे, राहणे आणि खाणे म्हणजे फूड. ओके, हॉस्टेल मेस इज कंपल्सरी फॉर ऑल स्टुडंट, सर्व स्टुडंट्सना. कॅम्पसमध्येच हॉस्टेल आहे SPCच्या. ओके, फॉर बॉईजसाठी पहा हॉस्टेल फी 60,470, रिफंडेबल 10,000 डिपॉझिट आहे आणि मेस चार्जेस 38,000. हे वर्षाचे चार्जेस आहेत, इयरली चार्जेस आहेत 38,500. फॉर गर्ल्ससाठी पहा इथे 46,270 ही हॉस्टेल फीज आहे, रिफंडेबल डिपॉझिट 10,000 आहे आणि मेस चार्जेस सेम आहेत 38,500 आणि 10,000 वन टाइम डिपॉझिट. द डिपॉझिट शॅल बी रिफंडेड ॲट द टाइम ऑफ लिव्हिंग द हॉस्टेल. जेव्हा तुम्ही वर्षाच्या शेवटी हॉस्टेल सोडता त्यावेळी तुम्हाला ते 10,000 रुपीज रिफंड केले जातात. ही माहिती होती SPC अंधेरी मुंबई या कॉलेजविषयी माहिती. काही विद्यार्थी हे जे काही CSE म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग CE या टेक ब्रांचेस ज्या आहेत, या टेक ब्रांचेसना चॉईस न करता एक कॉलेजला प्रायोरिटी जर तुम्ही देणार असाल
तर हे कॉलेज जे आहे ते तुमच्यासाठी बेस्ट कॉलेज आहे. आताच तुम्ही कट ऑफ पाहिले, त्या कट ऑफवरून तुम्हाला काय वाटतं, की या कॉलेजचे कट ऑफ आहेत जे म्हणजे इतर कॉलेजचे सी-एस-सी किंवा सी-ईचे कट ऑफ असतात. तर हे कॉलेज जे आहे, मी असं सी-एस-सी किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा आय-टी ब्रांचेस किंवा टेक ब्रांचेसच्या अपोझिट नाही आहे. पण जर तुम्हाला खरोखरच कोर ब्रांचिंग इंजिनिअरिंगच्या कोर ब्रांचेसमधून स्टडी करायची आहे, करियर घडवायचं आहे, तर हे कॉलेज जे आहे, ते तुम्ही कन्सिडर करू शकता. तुमच्या टॉप प्रायोरिटीमध्ये हे कॉलेज असलं पाहिजे. मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे, हे कॉलेज जे आहे, हे वन ऑफ द टियर 1 कॉलेजेसमध्ये येतं आणि कोर ब्रांचेससाठी खूप फेमस आहे. माझे विद्यार्थी या कॉलेजमध्ये जे विद्यार्थी गेलेले, त्यांचं करियर घडलेलं आहे. कारण त्यांनी कोर ब्रांचेस चॉईस केलेल्या आहेत आणि ते आता छानपैकी जॉब आहे, त्यांचं प्लेसमेंट झालेलं आहे. कधी-कधी त्यांचे कॉल येतात, आम्ही कॉलवर बोलतो आणि तेव्हा या कॉलेजचं डिस्कशन होत असतं. आता जर मीन्स आता काही विद्यार्थी स्मार्ट प्ले करतात. स्मार्ट प्ले करतात म्हणजे काय करतात, की त्यांना मुंबईमध्ये कॉलेज हवंय, हॉस्टेलसुद्धा कॅम्पसमध्ये हवंय. तर काही विद्यार्थी इथे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ब्रांच चॉईस करतात. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची ब्रांच का चॉईस करतात? कारण त्यांना टेक ब्रांचेसकडे शिफ्ट व्हायचं असतं. तर तुम्ही म्हणाल, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि टेक यांच्यामध्ये काय रिलेशन? तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करता-करता ते जे काही टेक ब्रांचेसमध्ये कोर्सेस आहेत, कोडिंगचे कोर्सेस आहेत, हे सेपरेटली ते करतच असतात. आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये सुद्धा कोडिंग येतच आहे. त्यामुळे ते विद्यार्थी जरी त्यांचं कोर ब्रांच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असली, तरी ते टेक ब्रांचेसच्या प्लेसमेंटला एलिजिबल असतात. म्हणून ही एक स्मार्ट खेळी आहे त्या विद्यार्थ्यांची, की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये एंट्री करून मग ते टेक फील्डकडे शिफ्ट होतात. असा माझा अनुभव आहे. कारण माझे विद्यार्थी तसे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग करून तिथे टेक ब्रांचेसकडे किंवा टेक कंपन्यांमध्ये त्यांचं करियर झालेलं आहे. आणि म्हणून तुम्हाला हा जो पाथ आहे, कारण जर तुम्ही व्ही-जे-टी-आय सी-ई किंवा आय-टी म्हणाल किंवा एस-पी-आय-टीचं कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा सी-एस-ई म्हणाल, तर त्याचे कट ऑफ जे आहेत ते खूप हाय लागतात. जर तुमचं या कॉलेजच्या कट ऑफच्या रेंजमध्ये जर तुमचे पर्सेंटाइल म्हणजेच पर्सेंटाइलच्या बेसिसवर आता फायनल मेरिट रँक येईल, तर फायनल मेरिट रँक जो आहे, तो जर तुमच्या या रेंजमध्ये बसत असेल, आता हे कॅप 1 चे कट ऑफ आहेत. ओके. आता कॅप 1 चे कट ऑफ आपण जे बघितले, त्याच्यानंतर कॅप 2, कॅप 3, कॅप 4 मीन्स या कॉलेजच्या तुमच्या कॅटेगरीनुसार जर या कॉलेजच्या कट ऑफच्या रेंजमध्ये तुमचे कट ऑफ आहेत, म्हणजे तुमचा रँक आहे, तर नक्कीच या कॉलेजसाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. हा व्हिडिओ जो आहे, तो तुम्हाला कसा वाटला मला एक लाईक करून कळवा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, पालकांपर्यंत हा चॅनल, हा व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मी इथे थांबतो. धन्यवाद.